नीता अंबानींनी सुद्धा ही साडी नेसलेली आहे, ज्याला म्हणतात लोटस पैठणी. आलिया भट्ट स्टाईल पैठणी म्हणजे ही पैठणी. सो आलिया भट्ट हा मोर आणि पोपटची फॅन नाहीये, तर फुलांची फॅन आहे. 12 इंचाची बॉर्डर. माधुरीताई दीक्षितांनी भरपूर साड्या आमच्या नेसलेल्या आहेत. दीपिका पादुकोणनं खास कापसे पैठणीला ऑर्डर दिलेली ही पैठणी आहे आणि तिने नेसली सुद्धा आहे. आणि ही डिझाईन ब्रिटिश एअरलाईन आहे बघा, हा, त्याच्या पंखांवर काढलेलं आहे. ट्रॅडिशनल काय आहे तर हे आसावली डिझाईन विमानाच्या पंखांवर काढलेलं आहे, मागच्या शेपटीवर. पैठणीचा पोत, त्यावरचं नक्षीकाम, त्याची रंगसंगती आणि टिकाऊपणा यामुळे पैठणी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यावेळी 6 वार 9 वारी विणण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागायची. पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूनं सारखीच दिसते. तर पैठणीमध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हेरायटी हवी असेल तर कापसे पैठणी इज द बेस्ट डेस्टिनेशन. बरं, यामध्ये नाचरे मोरा पैठणी, पदराच्या वरती नाचरा मोर दिलेला. हा, हे गाण्याच्या म्हणीप्रमाणे साडी बनवली. पदरावर जर तारीचा मोर नाचरा हवा. वा. तर ही आहे नाचरे मोरा पैठणी. नाचरे मोरा पैठणी यासाठी कारण या संपूर्ण साडीवर तुम्हाला मोर दिसतील. बघा, पैठणी म्हटलं ना हा, तर खरं ही ओरिजिनल पैठणीची बॉर्डर. ही बॉर्डर म्हणजे पैठणी. अच्छा, ही पैठणीची खरी ओळख. बर. म्हणजे पैठणी म्हणजे काय, ही जर बॉर्डर तुम्ही कुठेही बघितली, पॉलिस्टर साडीमध्ये बघितली, प्रिंटेड बघितली, ड्रेसमध्ये बघितली, तरी त्याला काय म्हणणार, पैठणी. अच्छा, म्हणजे पैठणीची ओळख काय आहे का, ही डिझाईन म्हणजे पैठणी. त्याच्यानंतर हे कर्णफूल, हे जुने डिझाईन, कानामध्ये बायकांचं कर्णफूल असतं बघा. हो. तर हे बघा, हे जवळजवळ 6 पाकळ्यांचं कर्णफूल, नंतर सूर्यफूल, नंतर हे मोर. म्हणजे जे हजारो वर्षापूर्वीच्या हजारो पैठण्या वर्षापासून होत्या हेच- त्या ह्या प्रिंटवरच्या हेच आहेत. चालत आलं. याच्यात आम्ही काही बदल करू शकलो नाही. वा. त्याला आसावली डिझाईन म्हणतो आपण, किंवा हे त्याचं जुनं एक ऐतिहासिक नाव आहे, आसावली. आसावली. म्हणजे मोर नाही, पोपट नाही. आ, आणि ही डिझाईन ब्रिटिश एअरलाईन आहे बघा, हा, ऐकलंय तुम्ही, हा, त्याच्या पंखांवर काढलेलं आहे. भारतातून बात त्यांनी आहे. काय घेतलं, ट्रॅडिशनल काय आहे तर हे आसावली डिझाईन, हे सेम पदर त्या विमानाच्या पंखांवर काढलेलं आहे, मागच्या शेपटीवर. काय तुम्ही सर्च बोलताय? करा. हो, आणि हजारो वर्षाचं आहे. म्हणजे हे आपलंच आहे जे आपलंच आहे, चोरलं पण- गेलंय. हो, जोडलं गेलं. आता हा पितांबरी कलर आहे. वा. तर ही आसावली पैठणी आहे. आसावली पैठणीची खूप छान माहिती सरांनी दिली. ती म्हणजे की या पैठणीवर कुठेही तुम्हाला मोर दिसणार नाही किंवा पोपट दिसणार नाही. आता ही लोटस पैठणी, याच्यात लोटस. पूर्ण लोटस आहे बघा. नीता मॅडमनी प्री वेडिंग मध्ये घातली आमची साडी. ही ती लोटस फक्त पैठणी. त्याचा कलर थोडा ऑरेंज होता. ही ती पैठणी त्यांनी सेम बनवून घेतली आमच्याकडून. क्या बात आहे. लोटस, 5 पाकळी लोटस असं म्हणतात याला. 5 पाकळी हा, लोटस. हे बहुतेक या समोर 5 पाकळ्या असतील, त्याच्यातून त्याचं नाव 5 पाकळी. तर नीता अंबानींनी सुद्धा ही साडी नेसलेली आहे, ज्याला म्हणतात लोटस पैठणी. त्याच्यानंतर आता हे डिझायनर पैठण्या. मग आजकाल समजा प्लेन पाहिजे, हा, बुट्टीच नको त्याच्यावर काही. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे हे इन्स्ट्रुमेंट आहे. हम्म. संगीत प्रोग्रामला पैठणी घालायची, कशी घालणार? इकडे संगीत वाजतं, मुलीच्या पदरामध्ये छान, असे लोक कल्पना देतात. क्या बात म्हणजे आहे. ह्या व्यवसायामधले आमचे खरं गुरु म्हणत असत, आम्ही सगळ्या ग्राहकांना गुरु मानतो, त्याच शिकवतात आम्हाला. क्या बात आहे. पण त्या म्हणतात, पण त्याप्रमाणे तुम्ही करून देता इतक्या सुंदर पद्धतीने, ती खूप मोठी गोष्ट आहे सर. तर ही सुद्धा एक वेगळ्या प्रकारची पैठणी आहे की जिथे तुम्हाला एकही बुट्टी दिसत नाही, एकदम प्लेन साडी आहे, पण त्याची जी बॉर्डर आहे आणि त्याचा जो पदर आहे ना, तो कमालीचा आहे. त्याच्या पुढे मग आता ही झाली समजा 7 इंच बॉर्डर. हा. मग हळूहळू बॉर्डरचं काम वाढलं. ओ, म्हणजे वरती खोचण्याचा भाग हा 3.5-4 इंच आणि पायाकडचा हा 12 इंच. 12 इंच, 12 इंचाची बॉर्डर. क्या बात आहे. याला वन साइड म्हणतात. वन साइड छोटी, वन साइड मोठी. करेक्ट. सो मोस्टली या साड्या वन साइड. 15 इंचाची बॉर्डर असलेली ही पैठणी आहे.
नवीन कलर कॉम्बिनेशन बघा, हे थोडंसं हटके, हा. हे ट्रॅडिशनल झालं सगळं, हम्म. पण असे कलरही पैठणीत आता यायला लागले, जसं पॅरेट ग्रीन. पेस्टल कलर्स. हा, वा. आता हा कलर आपल्याला ती कोणती दीपिका पदुकोण, अरे तिने नेसली पैठणी, तेव्हापासून जाम हा रंग विकतो. तर ही जी पैठणी तुम्ही पाहताय, पेस्टल रंगाची पैठणी आहे ही. ह्या रंगाच्या हलका अजून ग्रीन आणि पिंक अशा कॉम्बिनेशनची ही पैठणी आहे आणि ही पैठणी दीपिका पादुकोणनं खास कापसे पैठणीला ऑर्डर दिलेली ही पैठणी आहे आणि तिने नेसली सुद्धा आहे हा ही बनवून पैठणी. घेतली, म्हणजे त्याला 2-3 वर्ष झाले, हा, पण हे कलर कॉम्बिनेशन त्यांचं आहे. त्यांचं कलर कॉम्बिनेशन आहे. सो दीपिका पादुकोण स्टाईल पैठणी. म्हणजे काहींना मोर हवा, काहींना पोपट हवे, पैठणी, दीपिकाला फुलं हवी. आलिया So, भट, फुलांची हो आलिया भटने बॉर्डर. आता एक पैठणी नेसली आमची. घेतली. आलिया भटनी सुद्धा हा. दाखवा मला कोणती नेसली. फोटो आमच्याकडे आले, पैठणी आमचीच आहे. हा, पण आता हा, ती सेम नाहीये, हा. त्याचं डिझाइन फार क्रिटिकल आहे, खूप छोटं बॉर्डर आहे ती. अच्छा, छोटी बॉर्डर हा, आहे. पण त्या पण आमच्या साड्याच्या फॅन आहे. क्या बात आहे. माधुरीताई दीक्षितांनी भरपूर साड्या आमच्या नेसलेल्या आहे. म्हणजे तसं फिल्म इंडस्ट्रीजमध्ये आमच्या हजारो पैठणी आजही आहे. सर, कापसे पैठणीचे ब्रांचेस कापसी पैठणीची येवला सोडून कुठेही सध्या तरी ब्रँच नाही, कारण इथेच माल पुरत नाही, ब्रँच काढून काय करणार. म्हणजे काय कमाल गोष्ट आहे ना. एखादा व्यापारी काय करतो, जेव्हा त्याचे प्रॉडक्ट्स सेल होतात त्यावेळेला तो त्याचे फ्रँचायझी ओपन करतो, त्याचे शोरूम्स ओपन करतो. पण आपले बाळासाहेब वेगळेच आहेत. ते म्हणतात की आमची एकच शाखा आहे येवल्यामध्ये, कापसे पैठणी ओरिजिनल OG ब्रँड. आणि ते म्हणतात की इथेच आमचे प्रॉडक्ट संपतात, आमच्या पैठण्या संपतात, तर आम्ही आणखी कशा पुरवायच्या. म्हणजे कमालच गोष्ट आहे सर. हा, आलिया भटचं हे सेम डिझाईन होतं साडीचं, फक्त रंग वेगळा होता. तर दीपिका पदुकोण नंतर आलिया भट स्टाईल पैठणी म्हणजे ही पैठणी. कारण आलिया भटनं कापसे पैठणीकडून अशाच पद्धतीची एक पैठणी ऑर्डर करून घेतली होती, Yes. फक्त त्याचा रंग वेगळा रंग होता. वेगळा. सो आलिया भट सुद्धा मोर आणि पोपटची फॅन नाहीये, तर फुलांची फॅन आहे. टायपिंग सेंटरमध्ये काम केलं आणि पुढे एका पैठणीच्या दुकानात 360 रुपये महिना नोकरी सुद्धा केली. आणि मग काय, नोकरी सोडून एका 10 बाय 10च्या दुकानात सुरू झाली एक वस्त्रकथा. कथा लोकल वाटली तरी ती ग्लोबल बनली आहे, कारण कापसे पैठणी ही ऐतिहासिक राजेशाही वस्त्राचा ब्रँड बनली आहे. नाम ही काफी आहे. पैठणीच्या नगरीत येवल्यात मी जयंती वाघधरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कृपया लक्ष असू द्या. म्हणजे ह्या उभ्या धाग्यांखाली असा कागदावर डिझाईन लावली जाते हा, आणि मग हे कारागीरला पहिले याचं सगळं ट्रेनिंग दिलं जातं. आता हा कारागीर जर विचारलं, हा मुक्का आहे, हम्म. इथं जवळजवळ 80% मुख्य लोक आहे. हम्म. त्याला 5 वर्ष झालं असं सांगतोय तो. 5 वर्ष 5 झाले. वर्षापूर्वी इथं आला. ह्याला हातमाग म्हणजे काय माहीत नाही, पैठणी म्हणजे माहीत नाही, धागा कशाला म्हणतात, रेशीम कशाला म्हणतात, कांडी काकडी धोट काही माहीत नव्हतं. पण आज हा 1 नंबरचा आर्टिझन आहे आमच्या हिशोबाने, क्या बात आहे. हँडलूम मधला. हम्म. आता आपण याला जर विचारलं तर तू एका दिवसाला किती काम करतो, एका दिवसाला हे बघा 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 इंच काम करतो. 2.5 इंच हा, काम 2 करतो एका 2 आणि दिवसाला. अर्धा. एकटा माणूस एका दिवसाला 2.5 इंच काम करतो, बरोबर. एका इंचाचे किती पैसे मिळतात? 700. हे शून्य म्हणजे 750. हा, 750. याला शून्य म्हणतात. याला शून्य म्हणतात, शून्य म्हणजे 750 रुपये इंच. 2.5 इंचाचे साधारणतः 1500 आणि हे 450, 1875 रुपये त्याला मिळतात एका दिवसाला. एका दिवसाला 1875 रुपये त्याला मिळतात. नॉर्मल. त्यांनी जर अजून मेहनत घेतली तर जास्त मिळू शकतात. हा नॉर्मल. सकाळी किती वाजता येतो? 8 वाजता येतो आणि झोपायला कधी जातो? किती वाजता? झोपायला 6 वाजता. 6 वाजता जातो. 6 वाजता सुट्टी घेतो, सकाळी 8ला येतो, मध्ये जेवायला 1 तास सुट्टी घेतो. हम्म. साधारणतः 9-10 घंटे काम करतो. हम्म. 9-10 घंट्यामध्ये सुरत याला काहीही करायचं नाही, याला यायचं, याचा मागावरचं सगळे बेसिक कामं आम्हीच करतो, आमची मॅनेजमेंट टीम करते. हम्म. उदाहरणार्थ हा काकडा बनवणं, हे डिझाईन लावून देणं, इथले साफसफाई करणं, हे सगळं काम आमचं. याने यायचं, बसायचं,
विणायचं आणि याला 1 तारखेला पैसे मिळतात. क्या बात आहे. म्हणजे साधारण दिवसाचे तो 2,000 रुपये कमवतो एक 8-9 तास काम करून, म्हणजे महिन्याचे तो 60,000 रुपये कमवतो बाळासाहेब. नक्की. क्या बात आहे. त्यातही राहण्याची खाण्याची सगळी सोय केली जाते आणि त्याला त्याच्या पायावर उभं करण्यात बाळासाहेब मदत करतात. म्हणजे मला इतकं छान वाटलं ना इथे येऊन. हा याचं लग्न नाही झालं अजून. सॉरी. बरं, तर लग्न अजून झालेलं नाहीये. त्याला म्हणलं इथे एखादी मुलगी पसंत आहे का, बघतोय का? आवडली का? आवडली कुणी? नाही अजून आवडलेली नाही. प्रयत्न करतोय. क्या बात आहे. म्हणजे इतकं छान राहणीमान आणि महिन्याचे 60,000. बाळासाहेब, मी इथे येऊ शकते का कामाला प्लीज? ते तुम्ही येऊ शकत नाही, तुम्ही अशी फॅक्टरी उभी करू शकतात. क्या बात आहे. म्हणजे तो आता तर ही- बॅचलर होता सर. हा, तो आता- बॅचलर होता. आता यांची लग्न झालेली बघा. झालेलं आहे लग्न आणि इथेच झालंय लग्न. इथेच झालं लग्न. क्या बात पहिले आहे. ही मुलगी आली, पूजा राऊत, ही निफाडची आहे आणि बघा तिचं स्माइल बघा तुम्ही. चेहरा बघा. आणि पहिले तर बरी दिसत, आता एवढी स्मार्ट दिसते. आणि याचे आई वडील आले मग, म्हणजे हिला इथं रोजगार मिळाला. हिच्या एवढ्या सुविधा बघून हा मुलगा तयार झाला तिच्या संग लग्न करायला. दोघंही कर्ण बधीर आहे, सुंदर जीवन जगतात, एकदम छान आनंदाने. जसं आमचं एक स्लोगन आहे, विणूया धागे आनंदाचे. हे दोघं आनंदाने साडी विणतात. क्या बात आहे. त्याच्यामुळे ती साडी नेसणाऱ्यालाही आनंद होतो. आणि ह्या दोघांचं खूप सुंदर चाललंय. कधी मधी मला चहा प्यायला बोलवतात वगैरे. अशी जवळजवळ 70 लग्न झालेली. 70 लग्न. 70 लग्न. आणि 70 लग्न इथे झालेली आहेत. हा, इथे म्हणजे जमतात इथे. हा, काही लोक इथेच करतात, काही त्यांच्या गावी पण घरी करतात. जाऊन हा, करतात. पण जमली इथं सगळी. क्या बात आहे. म्हणजे सुखाचा संसार चाललेला आहे आणि दोघं पैसेही कमवतायत आणि छान जगतायत, आपल्या हक्काच्या घरी राहतायत. आता गाडी घेतली ना. गाडी घेतली. गाडी घेतली. क्या बात आहे. घर बांधण्यासाठी वडिलांना पैसे दिले. यांनी आई वडिलांना घर बांधायसाठी पैसे दिले. क्या बात ज्या आहे. आई वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून काही करू शकले नाही, त्या आई वडिलांना यांनी दोघांनी पैसे द्यावे. दोघंही कर्णबधीर आहे. समाजामध्ये कर्णबधीरांचा कुठंच रोजगार नाहीये. खरंय. ज्या घरामध्ये एखादा अपंग कर्णबधीर जन्माला येतो, तुम्ही खरोखर त्या घरात बघा, ती एक पिढी वाया जाते. हो. आईला वडिलांना काही सुचत नाही, कारण मुलगी मुकी, तिला बोलता येत नाही, कुठं कामाला पाठवता येत नाही, लोक वेगळी आहेत, खूप मोठं संकट असतं. खरंय. आणि आमच्याकडे कामावर आल्यापासून ते आई वडील तुम्हाला सांगतो एवढे चांगले आशीर्वाद देतात, इतके खुश होतात. त्यानंतर आमचं टेन्शन गेलं. आता तुम्ही बघा ना, एवढं सुंदर काम करून अपंग मुलगा जर आई वडिलांना घर बांधायला पैसे देऊ शकतो, केवढी मोठी गोष्ट आहे. आहे का? आणि ही प्रॅक्टिकली, म्हणजे मला काय तुम्हाला पटवून द्यायचं नाही समोर आहे अजिबात नाही. सगळं. मला ते दिसतंय माझ्या डोळ्यांनी. किती छान. आमची ही पुढची एक. आनंदी आहेस तू? कसं जगतेस? कसं करायचं बाळासाहेब? बापरे. छान जगतेस. ओळखलं तिने ओळखलं. तिने तिने काय कळलंय. विचारलं, तिने सांगितलं काम चांगलं आहे. मग तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. किती वर्ष झाली लग्न करून? किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली. नाही अजून. नाही, नंतर. कोणाला आणि पैसे छान कमवते. मस्त. ओ वाव, किती छान. तर हे आनंदी चेहरे आपण पाहतोय. दुसरी एक जोडी तुम्हाला दाखवतो. अच्छा. आता ही एक जोडी आमची, हा यांनी 11 लाखाची पैठणी बनवली. जे दोघं आहे, एक पालघरचा आहे, हा. एक श्रीरामपूरचा आहे. क्या बात आहे. हा, एक पायाने अपंग आहे, एक थोडासा दिव्यांग आहे. आणि ह्या दोघांनी जे आदित्य बांदेकरांनी कार्यक्रम केला मुंबईमध्ये, हा हा. त्यांची 11 लाखाची पैठणी यांनी बनवली. तर यांनी दोघांनी साडी बनवली. दोघंही जोडी म्हणजे जसं आपण एक नवरा बायको जोडी कशी असते, त्याच्यापेक्षा पुढची जोडी खूप प्रेमाने राहतात दोघे एकमेकाबरोबर. क्या बात आहे. म्हणजे ह्यांची खासियत म्हणजे या दोघांनी मिळून 11 लाखाची पैठणी तयार केलेली आहे. आणि ही जोडी खूप पॉप्युलर आहे इकडे. करवत आणि काय, करवत आणि पर्वत. असं आडनाव पण सरनेम सुंदर आहे. करवत आणि पर्वत असं या दोघांचं नाव आहे. आणि 11 लाखाची पैठणी यांच्या हात. किती दिवस लागले तुम्हाला? 11 लाख.
6 महिने, मग 6 महिने तुम्ही कंटिन्यू एका साडीवर काम करत होते? क्या बात आहे. आणि आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा त्यांनी जो एपिसोड बंद केले ना, हा. तो शेवटचा कार्यक्रम त्यांना 11 लाखाची पैठणी देऊन करायचा होता. क्या बात आहे. तर त्याची पैठणीची ऑर्डर त्यांनी आम्हाला दिली आणि मग ते डिझाईन वगैरे सगळं सिलेक्ट करून कोण विणणार, तर आमच्या ह्या दिव्यांग बांधवांनी विणली ती. क्या बात आहे. तर त्या 11 लाखाच्या पैठणीत काय वेगळेपणा होता सांगू शकता? नाही, आता डिझाईनचं वगैरे यांना नाही यांना सांगता नसतं येणार, सांगता पण येतं, त्याच्यात हा. पैठणीमधले सर्व डिझाईन टाकले होते आम्ही. अच्छा. म्हणजे पैठणीत मोर येतो, पोपट येतं, लोटस येतं, पक्षी, पशु पक्षी, ते झाडं, सगळे फुलं, designs सगळं त्या. ऑल इन वन करून टाकलं होतं. वा. म्हणजे असं एक डिझाईन सोडलं नाही की त्याच्यात ते नाही. वा, क्या बात आहे. खूप सुंदर. ऑल द बेस्ट. कसा अनुभव आहे आतापर्यंत सरांसोबत काम करण्याचा? चांगला अनुभव आहे. क्या बात आहे. एक दिवस होता जेव्हा त्यांच्याकडे 2,000 रुपये नव्हतं घर भाडं भरायला, आणि आज ते इतक्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत. सर, कमाल वाटलं मला इथे आल्यानंतर हा जो अनुभव मी घेतला की तुम्हाला समाजानं त्यावेळेला दिलं नाही, पण आज तुम्ही समाजाला खूप पटीनं देताय आणि या सगळ्या मुलांचा सांभाळ करताय. यांना डोक्यावर छप्पर आहे, आज 2 वेळचं जेवण आहे आणि त्याचबरोबर महिन्याला इतका चांगला पगार आहे की चांगल्या शिकलेल्या मुलांना सुद्धा मुंबईत एवढा पगार नाही. माझा प्रश्न खरं तर असा होता की आता पुढचं विजन काय आहे? म्हणजे मी तरी असं ऐकलंय की तुम्हाला 1 कोटीची साडी तयार करायची आहे. हो, नक्कीच नक्कीच. हे कसं आहे, पैठणीचं हे काम उभं करतानाच आमचं एक लक्षात आलं होतं तर दिवसेंदिवस पैठणीची डिमांड फार वाढते. टेक्नॉलॉजीमुळे पैठणी जगभर आता तिची कौतुक व्हायला लागलं, लोक बघायला लागले. तुमच्या माध्यमातून हजारो लाखो लोकांपर्यंत हे जातं आहे. आणि आपण बघतो मोठे मोठे उद्योगपती, मोठे ॲक्टर्स, राजकीय लोक, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, ज्यांनी कष्टाने खूप पैसा कमावला, त्यांनी काय करावं? ते सामाजिक काम करूनही पैसा उरतोय. तर असे लोकांची एक डिमांड आम्ही बघितली का अजून चांगली साडी मिळेल का? बायकांमध्ये साड्यांची स्पर्धा असते आणि ती का नसावी? आणि शिवाय पैठणीचा जर इतिहास बघितला तर इतिहासामध्ये सुद्धा पैठणी सोन्याची बनायची, चांदीची, सोन्याची, किंवा तो रंग वापरायचे ते चंदनाच्या झाडाचं पासून रंग तयार व्हायचा, क्या बात आहे. फुलांपासून रंग तयार व्हायचे. अशी पैठणीचा इतिहास आहे का जी स्किनसाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठी खूप महत्त्वाची. आम्ही जेव्हा हा प्रोजेक्ट करायला घेतला तर तेव्हा माझ्या डोक्यात हाही एक कल्पना होती तर इथून पुढे आजच लोक आपल्याकडे एवढी डिमांड करताय तर पुढे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोक सोन्याची पैठणी आता मागतील. मग सोन्याची पैठणी जर तयार करायची असेल तर आज तर आम्ही चांदीची आणि काही प्रमाणात सोन्याची आजही बनवतो, पण ती खूप अत्यल्प प्रमाणात आहे. म्हणजे एका साडीमध्ये आम्ही 400 ग्राम चांदी टाकतो किंवा 10 ग्राम सोनं टाकतो, असं तर आजही होतंय. पण इथून पुढे काही कस्टमर आम्हाला भेटतात, इथं येऊन ते डिझायनिंग करतात. आणि बरेचसे वडील मी बघितले की ते म्हणतात, अरे बाळासाहेब, आयुष्यभर आम्ही खूप कष्ट केले, माझ्या बायकोनी खूप गरिबी काढली, आता खूप चांगलं आहे, मला तिच्यासाठी सोन्याची पैठणी बनवायची किंवा माझ्या मुलीसाठी बनवायची. बायकोवर इतकं प्रेम करणारे नवरे असतात. खूप आहे. आणि तेव्हा आता हे गेल्या 1-2 वर्षापासून आम्हाला ती समस्या जाणवते का लोकांना आता आपल्याला खऱ्या सोन्याची पैठणी द्यावी लागेल, खऱ्या ओरिजिनल डाईंगची द्यावी लागेल, नॅचरल डाईंग आणि प्युअर सोन्याची. तर आमचे ते प्रयत्न चालू आहे. त्या साडीमध्ये मे बी 500 ते 700 ग्राम सोनं लागणार आहे. जे आज आम्ही साडीमध्ये वापरतो टेस्टेड जरी, तो 700 ग्राम लागतो. तो जर पूर्ण सोन्याचा वापरायचा असेल तर तोही 700 ग्राम लागणार आहे. आता तुम्ही सांगा, 700 ग्राम सोनं, त्या टाईपचं डिझायनिंग, त्याची मजुरी, त्याची सिक्युरिटी, हे सगळं जर बघितलं तर हे काही कोटीपर्यंत जाणार आहे नक्कीच साड्या. आणि आमचा खरं भविष्यामध्ये हाच प्रयत्न राहील का ग्राहकांना आता तो चॉईस पण कापसे पैठणीमध्ये मिळेल आणि आम्ही तो नक्कीच तयार करणार आहोत. क्या बात आहे. मला खूपच उत्सुकता आहे या 1 कोटीच्या पैठणीची, जे लवकरच विजन जे आहे बाळासाहेबांचं ते लवकरच पूर्ण होणार आहे आणि ते कव्हरेज करायला मी येणार आहे. आणि त्याच वेळेला
त्या 1 कोटीच्या पैठणी सोबत फोटोही काढून जाणार. नक्की 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 नक्की. चला सर. बाळासाहेब, पैठणीविषयी तुम्ही सांगितलं, साडी कशी तयार केली जाते ते पण सांगितलं, पण अस्सल पैठणी कशी ओळखायची आम्ही ते सांगा. फार सोपं आहे तसं पैठणी ओळखण्याचं. एक तर स्वतःला थोडं नॉलेज पाहिजे. हम्म, बघ, हम्म, पैठणी एवढी मोठी वस्तू आहे, तर हिचं सिल्क कोणतं आहे, तर हा सिल्क धागा जो होतो सगळ्यात पहिले हा ओरिजिनल सिल्क टेस्ट करता येतं. हा जर सिल्क तुम्ही जाळलं हा त्याचं हवेत रूपांतर होतं. 10% राख होते, बाकी टोटल तिची एअर तयार होऊन जातो, सिल्क शिल्लक राहत नाही. पॉलिस्टर जाळलं तर त्याची गोळी तयार होते बघा. हा म्हणजे सिल्क ओरिजिनल आहे का नाही पैठणीचं, तर हे आपण ते सिल्क जाळून बघतो. हम्म, त्याच्यानंतर जरीमध्ये किती प्रमाणात चांदी सोनं आहे त्याची पण टेस्ट करता येते. हम्म, आणि मूळ हातमागावर तयार झाली का पावरलूमवर ते जर ओळखायचं असेल तर ही बॅक साईड जी आहे पैठणीची हा. बघा. आता आपण फ्रंट साईड बघितली पहिले, हा. आता ही बॅक साईड बघताय. हा कुठेही तुम्हाला फरक जाणवणार नाही, कळणारच नाही सेम की टू सेम हा. दिसते. म्हणजे आता जर तुम्ही इथे हा एक पक्षी आहे बघा, हा खालून जसा बघितला तसाच बॅक साईडला पण दिसतो. करेक्ट. ही पैठणी ओळखण्याची पद्धत आहे. पैठणी दोन्ही साईडनी सेम सेम दिसते, दिसते. कोणताही धागा अडकत नाही, कोणतेही नेट लावावं लागत नाही ओरिजिनल पैठणीला. ज्या सेमी पैठण्या, जेकार्ड पैठण्या, मशीन मेड पैठण्या, हम्म, त्यांना खालून धागे असतात हम्म, किंवा त्यांना नेट लावावं लागतं. हम्म. तर ही ओळखण्याची सर्व प्रकारची ही पद्धत आहे. सिल्क कसं ओळखायचं, जरी कसं ओळखायची आणि बॅक साईड चेक करायची. क्या अजून बात एक आहे. त्याचा विषय आहे, हा ओरिजिनल सिल्क, चांगल्या क्वालिटीचं सिल्क जर तुम्ही, आता हे सिल्क आहे, हा हे असं जर गोळामोळा केला आपण बघा असं, हा तर इतर हा. साड्या गोळा केल्या का परत नीट होत नाही. पण चुरगळतात. पैठणी अशी आहे का हिला असं झटका परत क्लिअर होऊन जातं बघा. ओ येस. परत त्याला कुठेही सुरकुत्या राहत नाही. हो साधा आता इथं गादी नाही, असा हात जरी फिरवला हा. तर पूर्ण क्लिअरिटी येते. ही हा त्याची- फरक आहे हा सिल्क फरक मधला. ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची हे तुम्हाला आता कळलं असेल. ही back तर side नेक्स्ट टाइम आपल्याला कोणी फसवता कामा नये. आणि जर तुम्हाला खरंच प्युअर पैठणी हवी असेल आणि चिंताच नको असेल तर कापसे पैठणी इज वा. द बेस्ट पैठणी इन द वा. वर्ल्ड. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी, श्रीरामांसाठी जे वस्त्र तयार केलं गेलं होतं, पहिल्या दिवशी त्यांना जे वस्त्र परिधान केलं होतं ते बाळासाहेब कापसे यांच्या कापसे पैठणी इथूनच गेलं होतं. सगळ्यात पहिले आम्ही, आमची एक गौशाळा आहे, त्या गौशाळेमध्ये फुलाची झाडं लावली. त्या झाडांना फुलं आली, ती फुलं सुकवली, त्याचा रंग तयार केला नॅचरल, वा, आणि त्याच्यात रेशीम डाईंग केलं. किती छान. मग त्या ऑरेंज रंगाचं रेशीम डाईंग झालं. 9 प्रकारचे वस्त्र आम्ही मंदिरासाठी बनवले. तोपर्यंत आम्ही मंदिराला कळवलं पण नाही, आम्हाला कोणी सांगितलं पण नाही, आम्ही कोणती जाहिरातही केली नाही. पण आम्ही वेगवेगळे, जसं सीतामाईची साडी, हनुमानजीचं वस्त्र, लक्ष्मणाचं वस्त्र, रामाचे 2-3 वस्त्र, असे 9 वस्त्र आम्ही तयार केले होते. आणि खरं सांगतो तुम्हाला आमचा अनुभव, का जी वस्त्र खूप महागाची होती, त्याच्यात खूप डिझाईन होतं, ती सिलेक्ट नाही झाली. अच्छा. हो, परंतु त्या कोपऱ्यात एक माग होता, हा हा माग. हा. आम्हाला जेव्हा कळालं का रामाची मूर्ती 51 इंचाची आहे, तर त्याचं वस्त्र छोटं बनावं लागणार होतं. हा. माणसाच्या हाईट एवढी रामाची मूर्ती नाही आहे, हम्म. म्हणून त्याच्यासाठी आम्ही मग छोटा माग केला. आणि हे बघा, तुम्ही बघताय याला छोटा पाना आहे, 36चा पाना आहे फक्त. आणि त्या मागावर, म्हणजे ह्या मागावर जे प्लेन कपडा तयार केला आम्ही, आम्हाला असं वाटलं का वो अंगवस्त्र, शॉल हे वेगळा विषय, पण धोती पण रामाला लागू शकते. मग आपण काय करू, 10 मीटर कपडा प्लेन विणून देऊ. हम्म. आणि तो प्लेन कपडा आमच्या परिसरातले किंवा महाराष्ट्रातले किंवा पूर्ण भारतातून काही भाविक भक्त इथं आले, त्यांनी एक एक धागा विणला, अच्छा. ते वस्त्र सिलेक्ट झालं. क्या बात. जे खूप साधं होतं, हा. प्लेन होतं. म्हणजे प्रथम दिवशी जे भगवंत रामाच्या अंगावर जे पिवळ्या रंगाचं वस्त्र होतं ते आमचं होतं, आणि ते प्लेन होतं. हम्म. त्याच्यापेक्षा मग तिलक असलेलं, शंख असलेले भारी भारी वस्त्र होते. डिझाईनचे. हा, कमळाची फुलं असले, डिझाईनचं नाही घेतलं. म्हणजे माहीत नाही हा कोणत्या प्रकारचा चमत्कार होता,
आणि आम्ही तिथं दिलं, मलाही आमंत्रण आलं, कोणी दिलं आमंत्रण माहीत नाही, पण मला पत्रिका आली आणि तिथं तो पास मिळाला. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं ते वस्त्र वापरतील का काय. पण ज्या दिवशी मी साक्षात तिथं होतो ना, आम्ही जेव्हा बघितलं तर टी व्हीवर संपूर्ण जगात दिसत होतं. माझ्या घरून फोन आला तर बाळासाहेब आपलं वस्त्र आहे रामाच्या अंगावर, आणि इतका आनंद झाला म्हणजे अक्षरशः तिथं अंगावर शहारे आले, रडायला लागलो मी तिथे. एवढा म्हणजे जीवनामध्ये बघा माझी जी परिस्थिती होती, एका खेड्या गावात जन्म, घर नाही राहायला, आणि आज माझं वस्त्र भगवंताच्या अंगावर आहे. जागतिक लेवलला ज्या विषयाची चर्चा किंवा जो विषय मोठा होता, अशा प्रकारचं वस्त्र आम्ही. क्या बात आहे. म्हणजे ही ही खरी तुमच्या कामाची पावती आहे आणि देवाचा आशीर्वाद मानावा लागेल. पैठणी ही फक्त साडी नाही, हे महाराष्ट्राचं महावस्त्र आहे. पैठणी साडीचा इतिहास हा 2000 वर्षांपूर्वीचा आहे. ज्या वेळेला तुमचे स्ट्रगलचे दिवस होते तेव्हा परिस्थिती इतकी चांगली नव्हती. त्यावेळेला तुम्हाला स्वतःला राहण्यासाठी घर नव्हतं. हो, घर आणि नव्हतंच ना. घर नव्हतं म्हणजे मी सांगितलं ना का स्वतः भाड्याच्या घरात राहायचो. त्यावेळेस खूप त्रास व्हायचा. म्हणजे 2 माझ्या बहिणी, माझे भावंड यांना शिकवायचं एकीकडे. स्वतःचं शिक्षण नाही करता आलं मला. हम्म, आणि त्या काळामध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्याला किती त्रास होतो हम्म, हे मी जाणवलं. म्हणजे मी मॅडम बघा 5 वेळेस घरं बदलले. म्हणजे कोणाच्या घरामध्ये समजा घरात जोरात आवाज केला का ती माती पडते, इकडे मातीचे घरं, आमचं घर खाली करा. पाणी जास्त सांडलं, आमचं घर खाली करा. भाडं वाढून द्या, घर खाली करा. असं खूप त्रास असतो. मी तर म्हणतो खरोखर प्रत्येक माणसाची ही खूप मोठी समस्या आहे घराची. आणि तो त्रास मी खरोखर सहन केल्यामुळेच मी माझा व्यवसाय खूप मोठा करू शकत होतो. आता ज्या पद्धतीचा ब्रँड माझा आहे, हा कदाचित याच्या 100 पट मोठा झाला असता. पण ते न करता मला जी समस्या माझ्या भागातल्या लोकांना जाणवली, मी त्याच्यावर काय काम करेल आणि त्याला प्राधान्य दिलं. आणि म्हणूनच मी जवळजवळ 115 फ्लॅट आत्तापर्यंत बांधले. आणि समाजातली त्या लोकांना आपण देतो की जे अनाथ आहे, अपंग आहे, कर्णबधीर आहे, ज्यांना कोणताच सपोर्ट नाही आहे, त्यांना आपण प्रशिक्षण देतो, फ्रीमध्ये देतो सर्व. प्रशिक्षण काळात त्यांना थोडी सॅलरी देतो. त्याच्यानंतर त्यांचं जेवण, चहा, नाश्ता, दवाखाना सगळ्या गोष्टी फ्री करतो आम्ही. क्या बात आहे. त्याच्यानंतर तो एक्सपर्ट झाला का त्याला इथंच रोजगार देतो. रोजगार दिल्यानंतर एका फ्लॅटमध्ये पहिले आमचे 4 मुलं राहतात. लग्न झालं का त्याच्या बायकोला आणि त्याला एक वेगळी रूम द्यावी लागते. स्पेशल फ्लॅट द्यावा लागतो. आणि बघा ह्या पैठणीच्या कलेमुळे, ह्या कामामुळे आणि ह्या सुविधामुळे त्या अपंग मुलांचे लग्न होत आहे, त्या अनाथ मुलांचे लग्न इतके चांगले होत आहे. कारण घराची सुविधा आणि रोजगाराची सुविधा दिल्यानंतर कोणताही बाप मुलगी द्यायला तयार होतो खरंय. किंवा कोणताही मुलगा त्या मुलीबरोबर तयार होतो लग्न करायला. आणि आत्तापर्यंत ह्या 4-5 वर्ष झाले आम्हाला चालू करून, तर जवळजवळ 70 लग्न झालेली. क्या आणि बात सुखाने इथे आहे. राहतात, त्यांचे आईवडील राहतात, आम्हाला कोणतीही अडचण येत नाही. क्या बात आहे. म्हणजे जसं बाळासाहेबांनी सांगितलं की साधारण जी अपंग लोक आहेत, मूकबधीर आहेत, ज्यांची लग्न होऊन आपल्या परिवारासोबत इथे राहत आहेत, तर ही घरं तुम्हाला जी दिसत आहेत ही साधारण 115 घरं आज ते त्यांच्या हक्काचं घर आहे आणि इथे ते आपल्या परिवारासोबत राहत आहेत. हे सगळं जे आहे ते पैठणीच्या प्रेमाखातर आहे. आणि बाळासाहेब, म्हणजे तुमचा एक वेगळाच प्रवास आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हटलत की लग्न केल्यानंतर एक हक्काचं घर लागतं, जे आज तुम्ही यांना देताय. पण मला वाटतं की ज्या वेळेला तुमची वेळ होती त्यावेळेला कुणीच नव्हतं ना सपोर्ट करायला. त्यावेळेस मी जेव्हा नोकरी करत होतो तर भयानक समस्या होती ती घराची. आणि जेमतेम त्यावेळेस जिथं नोकरी करायचो मला 2000 पगार होता. त्या पगारामध्ये सगळं स्वतःचं माझ्या बहिणीचं शिक्षण, भावाचं शिक्षण, घर भाडं, लाईट बिल हे देणं म्हणजे खरोखर प्रामाणिकपणे जो माणूस जगतो त्याला शक्यच नाही. एकतर त्यांनी कुठंतरी चोऱ्या कराव्या, चुकीचं काम करावं, तरच ते त्याला शक्य आहे. पण मला ते प्रामाणिकपणे करावं एवढी अडचण यायची. मी खूप विनंती करायचो माझ्या कंपनीला का सर मला एवढ्यात खरंच प्रामाणिकपणे काम करणं शक्य नाही, माझा पगार वाढवा. पण त्यांनी काही माझा पगार नाही वाढवला.
काय करणार शेवटी. तर मग ठीक आहे, मी पुन्हा हे माझं गाव आहे वडगाव, मी येवल्यातून माझ्या गावी आलो आणि शेती करायला लागलो. कोणाच्या तरी शेतकऱ्याकडे कामाला अच्छा, जायचो मी. नोकरीनंतर तुम्ही शेती करायला हां, लागले. मी नोकरीनंतर मला ते घर चालवणं शक्य नव्हतं. त्याचं कारण लग्ना अगोदर बहिणी भावंड आम्ही कसं तरी ॲडजस्ट करायचो. पण जेव्हा बायको घरात आली तर ती बायको शिकायला लागली. ती एका शिक्षकाची पोरगी. आणि ती शिकत होती. हां, ती शिकत असताना SY BA ला तिचं लग्न झालं माझ्याबरोबर आणि तिला शिकवणं वगैरे फार कठीण जायला लागलं. झालेलं. मग त्यावेळेस निर्णय घेतला का आपण आता नोकरी करणं शक्य नाही शहरात येवल्यामध्ये आणि मग मी इकडे आलो. मी जेव्हा माझं काम सोडलं तर मला संघ परिवाराने माझ्या घरी आले. मला ते बाळोबा म्हणायचे. बाळोबा, तुम्ही जेव्हा नोकरी करत होते तेव्हा खूप तुमचं राहणीमान चांगलं होतं. आता तुम्ही शेतात आले, तुमच्याकडे एवढं नॉलेज आहे, तर तुम्ही हाच व्यवसाय करा. मी म्हटलं व्यवसाय करायला हरकत नाही, परंतु याला खूप भांडवल लागतं. आणि त्या संघाच्या लोकांनी मला मदत केली. क्या बात आहे. त्यात काही विणकर बांधव होते जे परंपरापासून पैठणी विणतात. खत्री, साळी, कोष्टी ह्या समाजाचे संघ परिवारातले माझे मित्र होते आणि त्यांनी मला मदत केली. त्यांनी मदत केली. आता तुम्ही जो एवढा मोठा कापसे पैठणी ब्रँड बघता ना, तर याची सुरुवात खूप मजेशीर आहे. ही जी लोक होते ना विणकर, यांच्याकडे न विकणाऱ्या साड्या असायच्या. अच्छा. बघा, म्हणजे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग कोणतंही प्रॉडक्ट असो त्याच्यात डेड स्टॉक होतो. ही मंडळी काय करायची का अनऑप्रोल मला द्यायची का हे विकल्यावर पैसे दे, पण त्यांच्याकडे ते वर्ष विकत नव्हतं. अच्छा. पण मला पूर्ण भारताचा अनुभव होता मार्केटिंगचा. मला साडी बघितलं का कळतं, आजही कळतं, तेव्हाही कळायचं की ही साडी दिल्लीला विकेल का, ही मुंबईला विकेल का. मुंबईमध्ये मरीन लाईनला वेगळं, नरिमन पॉईंटला वेगळं आणि दादरला वेगळे. दादरला ब्राह्मणी कस्टमर आहे. करेक्ट. हा अभ्यास असल्यामुळे न विकणाऱ्या साड्यांपासून 2-2, 4-4 साड्या घेऊन मी दुकानात फिरायचो आणि अशी माझी व्यवसायाची सुरुवात झाली. क्या बात आहे. आणि भांडवल या सगळ्या समस्या खूप येतात, परंतु अनुभव हा खूप मोठा भांडवलाचा विषय खरा. माणसाकडे जो व्यवसाय निवडायचा त्याचं नॉलेज पाहिजे. ते मात्र माझ्याकडे 12-15 वर्षाचा अनुभव होता. त्या बळावर मी हा व्यवसाय चालू केला. पण मी पैठणीवर आतोनात प्रेम करतो. म्हणजे मला जर कोणी विचारलं का तुम्ही प्रेम कोणावर करता, तर मी पैठणी साडीवर खूप प्रेम करतो. म्हणजे बोलतो आम्ही अक्षरशः तिच्याशी. आणि मग असं वाटलं का आपण संपूर्ण स्त्रीवर्गाला आवडणारा हा विषय आहे. आजही सांगतो का सगळ्या साड्यांमध्ये पैठणी साडी 1 नंबरला आहे. म्हणजे तिचं विणकाम मी आता तुम्हाला दाखवेलच. एवढं सुंदर विणकाम होतं. अशा पद्धतीचं विणकाम जगात कुठं होत नाही. इव्हन भारतात बी जेवढे हँडलूम आहे त्याचं सुद्धा काम अशा पद्धतीने नाही होत. तिथं कुठंतरी टेक्नॉलॉजी वापरतात. करेक्ट. पैठणी साडीमध्ये अजूनही कोणतीही टेक्नॉलॉजी नाही. आणि एवढा सुंदर विषय आहे, याच्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे. आता कोणीतरी मध्ये मी पण येतो. मी का नको. म्हणून पैठणीचा इतिहास दाखवण्यासाठी मी 1,00,000 स्क्वेअर फुटाचं म्युझियम बांधलंय. क्या बात आहे. 1,00,000 स्क्वेअर फुटाचं म्युझियम. हा, तिथे आपल्या सर्व माता भगिनींना, आपल्या महिला वर्गांना जे पैठणीवर प्रेम करतात, साडीवर प्रेम करतात, त्या सर्वांना पैठणीचा 2000 वर्षाचा इतिहास बघायला मिळेल. म्हणजे त्याचे हातमाग कसे होते, त्याची वेलबुट्टी कशी काढली जायची, त्याचे रंग कसे तयार व्हायचे, नॅचरल रंग, त्या रंगांचे नाव, जशी काळी चंद्रकला म्हणतात, मेजंटा कलर म्हणतात, गुलबक्षी म्हणतात, हे सगळे जुने आहे. आणि आजही त्याच्यासारखा लूक कोणत्याही साडीला घेता आला नाही. अशा पैठणीसाठी हे म्युझियम आम्ही बांधतो आहे. थोड्याच दिवसामध्ये लोकांच्या सेवेसाठी ते आता ओपनिंग होईलच. हिचं लग्न करायचं अजून. अच्छा. बाकी करायचं ना लग्न, करायचं तुझं लग्न 1, 2, 3 करायचं नाही. तुला नाही नंतर करायचं ना. हिला 2 वर्षांनी लग्न करायचं, तुला कधी 5 वर्षांनी करायचं, तुला 5 वर्षांनी. या सगळ्या खोटं बोलताय.
लवकर ह्या- करायचं 5 ह्या- वर्षांनी करायचं नाही नाही नाही. या 1 वर्षामध्येच लग्न करणार आहे आणि यांचं इथं मुलांचा सर्वे चालू असेल. आमच्याकडे म्हणजे खूप मुलामुलींचे इंटरनल लग्न जमतात. म्हणजे आम्ही अच्छा, इथल्या इथेच. हा. त्यांच्या आई वडिलांना आम्ही बोलवतो. एखादा चांगला मुलगा असेल का त्यांना सांगतो, मग ते चर्चा करतात आणि अकाउंटेड असे लग्न होतात. क्या बात आहे, किती खूप छान. खूप छान मुली. इथं कोणताही जाती धर्म नाही. ही मुस्लिम आहे, कोणी अच्छा. बौद्ध आहे, कोणी मराठी आहे, कोणी माळी आहे. हे सगळे लोक इथं काम करतात. नाव काय हिचं? ते यांना नाव आता हे कोणीच बोलत नाही. अच्छा, त्या मुख्य आहे. हा. त्यांना नाव मग ते मोबाईलवर लिहून सांगतील. थांबा तुम्हाला नाव दाखवतील. हम्म. बापरे, अरे बापरे, हा, पेन. पेपर देऊ का? नाव असं सांगतात त्या मुलीचं नाव. अच्छा, तरन्नुम. तरन्नुम. तरन्नुम नाव आहे तिचं. पूनम इकडे. कोमल. कोमल. अच्छा, तुझं? कोमल. ऋतुजा. ऋतुजा. अरे वा, किती- छान नाव आहे. येतो थोडा आवाज समजतो. येतो. अरे वा वा. बघा तिने बरोबर सांगितलं ऋतुजा. ना. तुझं तरन्नुम, ऋतुजा, कोमल. हा. हो आलं लक्षात. तेजस्विनी. नाईस. 5 मुली हा. ह्या बंगालमध्ये सापडल्या. हो. बंगाल सारखं यांच्यावर थोडासा काहीतरी अत्याचार झाला. यांना यांची हिस्ट्री सापडत नाही. आई कोण बाप कोण विसरून गेल्या या. मग त्यांनी मुंबई हायकोर्टाला दिल्या. मुंबई हायकोर्टातून माटुंग्याच्या सहजानंद आश्रमामध्ये आल्या. त्यांनी मी फिरत असतो असा. मला जर विचारलं कुठं जातात तर आम्ही अशा आश्रमात फिरतो. कोणाला गरज आहे, कोण काम करू शकतात असे लोक शोधतो. त्यांनी मग आम्हाला ह्या मुली दिल्या. अच्छा. आता ही जी मुलगी येते ना, हा. आता हिची पण हिस्ट्री बघा. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. आता अच्छा. तर बेस्ट फ्रेंड आहे. ही अंधेरीची आहे, मुंबईची. अच्छा. हिची आजी आहे मॅडम बघा. 80 वर्षाची आजी, आई वडील नाही. हा. आणि हिच्यावर अत्याचार झाला. कोणीतरी ॲसिड टाकलं, जळाली. आणि त्या आजीला कळालं का बा येवल्याला कोण बाळासाहेब कापसे आहे. आणि त्यांनी आम्हाला शोधलं. आजीने असं सांगितलं का माझं वय 80 वर्ष झालं ना, आता मी कधी मरेल माहीत नाही, पण ह्या नातीचं कुणाकडे द्यावं. हम्म. आणि आता ती इथे आली. आम्ही तिला म्हणतो तू किती सुंदर दिसते. आणि खरंच चांगली दिसायला लागली आता. पहिले ना थोडीशी राहणीमान चांगली हा, नव्हती. हा, हा. आणि ही पैसे कमवते. आता आजीला सांभाळते. अरे क्या बात आहे, किती छान. इतकं छान काम करते, नाही. इतकं छान विणते ती. 1 नंबर साडी विणते.